झाडांची वेगळीच दुनिया. नमस्कार मित्रांनो. काय मग कसं काय चाललंय सगळं? आजपर्यंत तुम्ही आणि आम्ही काय विचार करत होतो की झाडं म्हणजे बिचारी सरळ साधी भोळी जीवसृष्टी. एका जागी गपचूप उभी राहायची, आपण दगड मारला तरी गपगुमान गोड आंबे द्यायची. पण थांबा मित्रांनो, तुमचा हा गैरसमज आजच्या आज दूर होणार आहे. आज आपण झाडांच्या अशा काही लपवाछपवीच्या गोष्टी बाहेर काढणार आहोत ना, जे ऐकून तुमचे डोळे नाही तर थेट डोके चक्रावून जाईल. अहो, विज्ञानाने शोधून काढले की झाडांना केवळ भावनाच नसतात, तर ती मागच्या बाकावर बसून गुपचूप प्लॅनिंग करणाऱ्या हुशार पोरांसारखे असतात. ते एकमेकांशी चहा टपरीवर बसल्यासारख्या गप्पा मारतात, शत्रूवर सॉलिड गेम करतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बँका आणि छुपा इमर्जन्सी फंडसुद्धा असतो. आता तुम्ही म्हणाल, काय राव, काय पण सांगताय? झाडं आणि बँक? तर मग ऐका. कल्पना करा, तुम्ही एका घनदाट जंगलात फिरायला गेलाय. तिथे मस्त शांतता आहे, पक्षी गाणी गातायत आणि तुम्हाला वाटतंय किती शांत आहे ना निसर्ग. पण गड्यांनो, तिथे शांतता अजिबात नाहीये. तुमच्या पायाखाली जमिनीच्या आत एकाच वेळी लाखो झाडं एकमेकांशी इंटरनेटसारखा संवाद साधत असतात. सायंटिस्ट लोकांनी याला खूप भारी नाव दिलंय, वूड वाईड वेब. सोप्या भाषेत सांगायचं तर हा झाडांचा स्वतःचा अखंड वायफाय झोन आहे. चला आता येऊया आपल्या सर्वात मुख्य आणि अत्यंत मजेशीर किस्स्याकडे. आपण माणसं कितीही कमावले तरी महिनाअखेरीस भावा 100 रुपये देना, सॅलरी झाल्यावर देतो अशी भीक मागत फिरतो, हो ना? पण झाडांचं फायनान्शियल मॅनेजमेंट ऐकलं तर आपले सीए सुद्धा नोकरी सोडून हिमालयात निघून जातील. झाडं सूर्यप्रकाश, पाणी आणि हवेच्या मदतीने स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. पण त्यातली गंमत अशी की झाडं स्वतः तयार केलेल्या अन्नापैकी फक्त 20% अन्न स्वतःच्या रोजच्या नाश्त्या पाण्यासाठी आणि जगण्यासाठी वापरतात. फक्त 20%. मग उरलेल्या तब्बल 80% अन्नाचं काय होतं भाऊ? ते काय ते अन्न शेजाऱ्याला वाटतात का? तर मुळीच नाही. ते हे 80% अन्न एकदम गुप्त जागी साठवून ठेवतात. हे झाडांचं फिक्स डिपॉझिट आहे. आता तुम्ही विचार कराल की एवढी मोठी 80% अन्नाची FD करायची काय गरज आहे? तर याच्यामागे एक अत्यंत कडू आणि रंजक सत्य आहे. झाडांचा आपल्या माणसांवर अजिबात म्हणजे 0% विश्वास राहिलेला नाही. हो, अगदी खरं ऐकलंत तुम्ही. झाडांना नीट माहितीये की हा माणूस महाभयंकर विसरभोळा आणि बेभरवशाचा प्राणी आहे. आज याने हौसेने आणून लावलंय तर आज 2 तांबे पाणी घालेल. पण उद्या जर भारत-पाकिस्तान मॅच असेल किंवा मोबाईलवर रील बघायची असेल तर हा माणूस आपल्याला वेळेवर खतपाणी मुळीच करणार नाही. झाडांना मानवाच्या या आळशी आणि ढिसाळ कारभाराची पूर्ण गॅरंटी असते. त्यांना माहितीये की उद्या जर कडक उन्हाळा आला तर हा माणूस स्वतः AC चालू करून घरात घोरत पडेल, पण बाहेर उन्हात सुकणाऱ्या झाडाला पाणी द्यायला विसरून जाईल. म्हणूनच माणसाच्या भरवशावर राहिलो तर उपासमारीने मरायची वेळ येईल हे ओळखून झाडं आधीच सावध होतात. ते म्हणतात, तुझं खतपाणी तुझ्याकडेच ठेव मित्रा, आम्ही आमची सोय आधीच करून ठेवलीये. आणि मग ते स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी हे 80% अन्न मुळांच्या लॉकरमध्ये लपवून ठेवतात, जेणेकरून माणसाने वेळेवर पाणी नाही दिलं तरीही 80%ची FD मोडून ते राजासारखे जिवंत राहू शकतात. आता पुढे काय होतं? ऐका. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, माणसावर विश्वास नाही म्हणून त्यांनी अन्न लपवलं, पण ते जमिनीखाली एकमेकांशी बोलतात कसे? काय त्यांच्याकडे मोबाईल असतो? तर भावांनो, झाडांकडे मोबाईल नसला तरी त्यांच्याकडे झाडांचा स्वतःचा एक गुप्त व्हॉट्सॲप ग्रुप असतो. जमिनीच्या खाली बुरशीचे, फंजी, बारीक बारीक धागे पसरलेले असतात, ज्याला सायन्समध्ये मायकोरायझल नेटवर्क म्हणतात. हाच झाडांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आता समजा जंगलाच्या एका कोपऱ्यात एका झाडावर खतरनाक कीटकांनी किंवा किड्यांनी हल्ला केला. ते बिचारं झाड काय करतं? ते रडत बसत नाही. ते लगेच या व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळ्या शेजारच्या झाडांना एक इमर्जन्सी ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतं. अरे धावांनो, गँगस्टर आलेत, पानं खायला सुरुवात केलीये, स्वतःला वाचवा. हा मेसेज मुळांच्या वायफायद्वारे शेजारच्या झाडांना मिळताच ती शेजारची झाडं एका सेकंदात ॲक्शन मोडमध्ये येतात. ती आपल्या पानात टॅनिन नावाचं एक विशिष्ट केमिकल सोडतात. हे केमिकल म्हणजे झाडांनी स्वतःवर मारलेला मॉर्टिन स्प्रे समजा. हा स्प्रे पानात पसरताच पानांची चव एवढी कडू आणि विषारी होते की कीटक ती पानं खाताना थुंकून टाकतात आणि तिथून पळ काढतात. म्हणजे विचार करा, इथे एका झाडावर हल्ला झाला तर अख्खं जंगल स्वतःची सुरक्षा यंत्रणा कडक करून टाकतं. या ग्रुपची अजून एक भावनिक आणि वैज्ञानिक स्टोरी ऐका, जी ऐकून तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल. जंगलात जी सगळ्यात जुनी आणि अवाढव्य झाडं असतात ना, त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात मदर ट्री, माऊली वृक्ष. आता जंगलात एखादं नवीन बाळ रोप उगवलं
तर मोठ्या झाडांच्या सावलीमुळे बिचाऱ्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. सूर्यप्रकाश नाही मिळाला तर जेवण कसं बनणार? म्हणजे ते बाळ रोप अगदीच कुपोषित मरण्याच्या पंथाला लागतं. अशावेळी ही मदर ट्री काय करते माहितीये? ती आपल्या मुळांच्या नेटवर्कमधून स्वतः साठवलेल्या त्या 80%च्या एफडीमधून ग्लुकोज आणि साखर काढते आणि जमिनीखालून थेट सलाईन लावल्यासारखी त्या बाळाच्या मुळात ट्रान्सफर करते. म्हणजे जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तुला उपाशी मरू देणार नाही, हा निसर्गाचा नियम जमिनीखाली रोज पाळला जातोय बॉस. आता जरा आफ्रिकेतल्या अकेशिया झाडाचा एक भन्नाट आणि मजेदार किस्सा ऐका. जेव्हा एखादा उंच भुकेला जिराफ या झाडाची पानं खायला येतो तेव्हा हे झाड 1 मिनिटाच्या आत आपली पानं कडू करतं. पण गेम इथे संपत नाही. गेम तर पुढे सुरू होतो. हे झाड हवेमध्ये इथिलीन नावाचा गॅस सोडतं. हा गॅस हवेत तरंगत शेजारच्या झाडांपर्यंत जातो. हा गॅस म्हणजे शेजारच्या झाडांसाठी एका प्रकारची अलार्म रिंगटोन असते. हा गॅस नाकात जाताच शेजारची झाडं जिराफ तिथे पोचायच्या आधीच आपली पानं कडू करून नो एंट्रीचा बोर्ड लावून मोकळी होतात. बिचारा जिराफ एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो आणि प्रत्येक ठिकाणी त्याला कडू चव मिळते. जिराफ डोक्याला हात लावून विचार करतो, शाळा सुटली काय रे यांची, यांना कसं कळलं मी येतोय ते. शेवटी वैतागून जिराफ वाऱ्याच्या उलट दिशेने पळतो, जिथे हा गॅस पोहोचलेला नसतो. झाडांची ही एअरमेल सिस्टीम पाहून भलेभले सायंटिस्ट चकित झालेत. अजून एक भारी गोष्ट सांगतो. आपल्या माणसांचं कसं असतं, वय झालं की कंबर दुखते, गुडघे घासतात, चष्मा लागतो. पण झाडांचं मॅनेजमेंट वेगळंच आहे. अमेरिकेत ब्रिसलकोन पाईन नावाची झाडं आहेत ज्यांचं वय तब्बल 5000 वर्षे आहे. विचार करा, जेव्हा इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधले जात होते तेव्हा हे झाड जन्माला आलं होतं आणि ते आज 2026 मध्येही तितक्याच दिमाखात उभं आहे. संशोधकांनी जेव्हा या 5000 वर्षांच्या झाडाची पेशी सेल तपासली तेव्हा त्यांना आढळलं की तिची पॉवर आणि एका तरुण झाडाच्या पेशीची पॉवर अगदी सारखीच आहे. म्हणजे झाडांना माणसांसारखं म्हातारपण येतच नाही. ती कधीही वयामुळे म्हातारी होऊन मरत नाहीत. ती फक्त वादळ, वीज, वणवा किंवा मानवाच्या कुऱ्हाडीमुळे मरतात. जर निसर्गाने साथ दिली तर झाडं अजिंक्य आहेत. पण मित्रांनो, झाडांची ही 20% आणि 80%ची थेअरी आणि त्यांचे हे गुप्त नेटवर्क आपल्याला माणसांना एक कानफाडात मारल्यासारखा धडा शिकवून जातं. आजचा माणूस काय करतोय? जेवढं मिळतंय तेवढं स्वतःच्या लॉकरमध्ये कोंबतोय, साठेबाजी करतोय. पण याउलट झाड 80% अन्न साठवतं, ते स्वार्थासाठी नाही, तर जेव्हा शेजारचं झाड संकटात असतं किंवा एखादं लहान मूल सुकत असतं तेव्हा ते साठवलेलं अन्न दुसऱ्याला द्यायला ते एका पायावर तयार असतं. जंगलात कोणतंच झाड स्वार्थी नसतं. जर जंगलातलं एक झाड आजारी पडलं तर पूर्ण जंगल मुळांच्या माध्यमातून त्याला ग्लुकोज आणि पाणी पुरवून जिवंत ठेवतं. कारण त्यांना एक साधा नियम माहितीये, एकत्र राहिलो तरच जगू, जंगल टिकेल तरच आपण टिकू. या दुनियेत अजून कितीतरी अतरंगी गोष्टी घडतात. विज्ञानाने हेही सिद्ध केलंय की झाडांना भारी स्मरणशक्ती असते. त्यांना अगदी तोंडपाठ असतं की मागच्या वर्षी दुष्काळ कधी आला होता आणि पाऊस कधी पडला होता. त्यानुसार ते चालू वर्षात पाण्याचा वापर आधीच कमी करतात. म्हणजेच ते पाण्याचे रेशनिंग करतात. बरं, एवढंच नाही, सूर्य मावळल्यानंतर झाडंसुद्धा माणसांसारखी चादर ओढून झोपतात. वैज्ञानिक भाषेत याला स्लीप मूव्हमेंट म्हणतात. रात्री त्यांच्या फांद्या काही इंच खाली झुकतात आणि सकाळी सूर्य उगवताच गुड मॉर्निंग करत पुन्हा ताठ होतात. तसेच एक मोठं झाड एका दिवसात 100 गॅलन पाणी हायड्रॉलिक पंपासारखं जमिनीतून शोषून पानाच्या छोट्या छिद्रांतून हवेत सोडतं, ज्यामुळे ढग बनतात आणि पाऊस पडतो. म्हणजे झाडं स्वतः पाऊस ओढून आणणारे निसर्गाचे सर्वात मोठे सायंटिस्ट आहेत. तर मित्रांनो, आजच्या या सफरीत आपण पाहिलं की झाडं ही फक्त लाकूड आणि पानांचा साचा नाहीत. ती एक अत्यंत जिवंत, हुशार, सायंटिफिकली ॲडव्हान्स आणि एकमेकांशी जोडलेली गुप्त सोसायटी आहे. ते 20% खातात, 80% साठवतात, कारण आपण त्यांना वेळेवर खत पाणी देत नाही. ते एकमेकांना हवेतून आणि जमिनीतून मेसेज पाठवतात, मुलांचे संगोपन करतात आणि शत्रूची पार वाट लावतात. शेवटी एकच विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी रस्त्यावरून चालताना एखाद्या झाडाला पाहाल तेव्हा तिथे 1 सेकंद थांबा. त्या झाडाच्या खोडावर प्रेमाने हात ठेवा आणि जाणीव करा की तुमच्या हाताच्या खाली एक प्रचंड मोठी सायन्स लॅब आणि इंटरनेटचे जाळे काम करत आहे. आपण मानवांनी स्वतःला खूप शहाणे समजून निसर्गाचा वास लावायला सुरुवात केली आहे. पण लक्षात ठेवा, जर झाडांचे हे 80%चे मॅनेजमेंट आणि आपल्यावरचा अविश्वास असाच राहिला, कारण आपण त्यांना वेळेवर पाणी देत नाही, तर एक दिवस पृथ्वीवरचा ऑक्सिजन संपेल आणि आपला गेम ओव्हर व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला झाडांची ही 80%ची एफडी
आणि त्यांचा हा गुपित व्हॉट्सॲप ग्रुप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घराभोवती असं एखादं हुशार झाड आहे का तेही सांगा. झाडांची काळजी घ्या, त्यांना वेळेवर पाणी द्या, नाहीतर ते आपली एफडी अजून वाढवतील. कमीत कमी एक झाड लावा आणि निसर्गाच्या या सुंदर बँकेचे प्रामाणिक भागीदार व्हा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका डोके चक्रावून टाकणाऱ्या रंजक विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा, हसत रहा, शिकत रहा आणि निसर्गाचा आदर करा.